राम मंदिर परिसरातनं आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत, कारण आज सगळ्यांचं लक्ष असणार आहे ते राम मंदिर परिसराकडे। आपण थेट गणेशकडे जातोय। गणेश, ज्ञानदा, मी तेडी बाजारच्या या परिसरामध्ये इथून 200 मीटरच्या अंतरावरती हे मंदिर परिसर आहे आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्था, सगळ्या बाजूला पोलीस आहेत। कोणत्याही इतर वाहनांना इथून जाण्याची परवानगी नाही। ज्यांना परवानगी आहे, कार पास आहे, त्याच गाड्यांना इथून पुढे जाण्याची परवानगी, कारण ह्या रस्त्यावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे जातील। साकेत कॉलेजच्या हेलिपॅडवरती ते उतरणार आहेत, जे माझ्या मागे आहे, आणि इथून त्यांचा राम मंदिराचा प्रवास सुरू होणार आहे। मी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो की जवळपास 16,000 उत्तर प्रदेश पोलिसांची फोर्स आज फक्त अयोध्या नगरीमध्ये आहे। याशिवाय जवळपास 25 DCPs आणि त्यांच्यावरचे अधिकारी इथं या सुरक्षेचा त्यांनी आढावा घेऊन त्याच्याबद्दल जबाबदारी त्यांच्यावरती आहे। कारण मिलिटरी फोर्सेस लावले गेले आहेत, त्यासोबतच SPGने आता पूर्ण ताबा घेतला आहे। जवळपास जे येल्लो झोन तयार केले गेले आहेत मंदिर परिसराच्या आजूबाजूला, आणि या येल्लो झोनमध्ये 10,751 AI इंटेलिजंटली जे कॅमेरे असतात किंवा AIचा वापर करून ज्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून फेस रेकग्निशन टेक्नॉलॉजी त्या कॅमेराजमध्ये आहे। म्हणजे ज्या व्यक्तीवर संशय असेल त्या व्यक्तीचं फेस रेकग्निशन करून त्याच्याबद्दल लगेच माहिती मिळू शकेल की तो रेकॉर्डवरचा क्रिमिनल आहे का नाही। इतकंच नव्हे तर अँटी ड्रोन, त्याचबरोबर अँटी ड्रोन माइन्स अशा प्रकारचे जे इक्विपमेंट्स आहेत ते वापरले जात आहेत। आणि SPG सोबतच ATSचे कमांडोज, 2 NSGचे स्नायपर युनिट्स इथं लावले गेले आहेत, जे मंदिराच्या आजूबाजूच्या सर्व इमारतींवरती असतील, आणि तिथून ते मंदिर परिसराचा पूर्ण सुरक्षेचा त्यांना एक वॉच टॉवरच्या माध्यमातून परिसर पाहायला मिळू शकेल। इथंही पाहतोय फक्त पोलीस आहेत, चारी बाजूला फक्त पोलीस आहेत, आणि अशा कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये आज प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे। ज्ञानदा, अगदी बरोबर आहे। इथे निमंत्रितांची जितकी संख्या आहे 7,500-8 हजार, त्याच्यापेक्षा कैक पट्टीनं जास्त, दुपटीनं तिपटीनं पोलिसांचा बंदोबस्त अयोध्या परिसरामध्ये, राम मंदिर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।